कुपोषणामुळे बालकांच्या होणाऱ्या मृत्यूसाठी पालघर जिल्हा खरं तर कुप्रसिद्ध आहे। पण आता पालघर जिल्ह्याबाबत अभिमान वाटावा अशी एक गोष्ट घडली। पालघर जिल्ह्यातल्या नांदगाव इथं राहणाऱ्या सुशीला खुरकुटे या महिलेचा 8 मार्चला महिला दिनी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन्मान होणार आहे। गाव हागणदारी मुक्त करण्याच्या योजनेत विशेष योगदान दिल्याबद्दल या आदिवासी महिलेला शक्ती पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे। स्वच्छ भारत अभियानाबद्दल ऐकल्यानंतर आपल्याही घरात शौचालय असावं असं सुशीला यांनी ठरवलं। घरची परिस्थिती हलाखीची असल्यानं मजूर न बोलवता 7 महिन्यांच्या गरोदर असलेल्या सुशीला यांनी स्वतः हातात पहार घेत खड्डा खणला। युनिसेफचे सल्लागार जयंत देशपांडे यांनी सुशीला यांचा शौचालय बांधतानाचा फोटो काढल्यानंतर केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता सचिव परमेश्वर अय्यर यांनी तो ट्विट केला। महाराष्ट्राच्या स्वच्छता आणि पाणी पुरवठा विभागाचे सचिव राजेश कुमार यांनी सुशीला यांच्या कामाची दखल घेत त्यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडे केली। सुशीला यांच्या या प्रेरणादायी कामाबाबत त्यांच्याशी बातचीत केली आमचे रिपोर्टर संतोष पाटील यांनी। आपल्यासोबत जाणून घेऊया, स्वतः सुशीला खुरकुटे आहेत, नेमकी काय पार्श्वभूमी आहे ताई, काय सांगाल? आपली ह्या सन्मानासाठी निवड करण्यात आलेली आहे, पंतप्रधानांच्या हस्ते तुमचा सन्मान होणार आहे, नेमकी कशासाठी तुमची निवड केली आणि का निवड केली, काय सांगाल? हे मी खरं घेतलं, दादासाहेबवरून ऑर्डर दिली, दूर जायला मग माझे स्वतः यांनी आपले खोदावं लागलं, आपले त्रास होतो जायला। मग मी खरडा घेतला, खोदाय 2 दिवसात खरडा खोदला आणि माल मटेरियल आणून टाकला। तसे बघ 3 दिवसात बाथरूम घेतला बांधून, बाथरूम बी घेतला बांधून। दूर जाण्यापेक्षा बाळा रडत आहेत, काटे कुठे मशार चावतो, मग जवळच बसायला बरा, मग बांधला मी, मग त्यातून त्रास नाही होत। दुसरे बाहेरच्या लोकांना थोडी त्याला पण मी सांगितलं का त्रास नाही मग होत, डास वगैरे चावत नाही, साप वगैरे चावत नाही, मग जवळ बरा मग बांधा तुम्ही पण, मग त्यांनी पण बांधून घेतले। तुमचा आता देशाचे पंतप्रधानांच्या हस्ते सत्कार होणार आहे, कसं वाटतं तुम्हाला, काय वाटतं याबाबत? बरं वाटतं। अजून काय लोकांना काय सांगाल का, तुम्ही जसं काम केलं तसं लोकांनी करावं का, काय काय सांगाल लोकांना? जसं काम केलं तसं लोकांना पण आता मी खोदलं एकटीला, तरी तुम्ही 8 घरची माणसं तर मग तुम्ही पण खोदा ना, बाथरूम घ्या बांधून आणि मग बाथरूम आपले चालू करून ठेवायचं असायचं, ते तर आम्ही पण वापर केला आता त्या बाथरूम। नक्कीच एक चांगला पायंडा ह्या सुशीलाताईने पाडला आहे। स्वतः 7 महिन्याची गरोदर असताना सुद्धा स्वतः खड्डा खोदला, पती कामानिमित्त बाहेर असतात तरी हे काम स्वतः पूर्ण केलं आणि एक ह्या देशासमोर नवीन आदर्श ठेवला आहे। म्हणूनच पंतप्रधानांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे। पालघरहून संतोष पाटील, महाराष्ट्र वन।